नामस्मरण करावं, परंतु नामस्मरण करण्याकरता सुद्धा मायबाप आमच्या पाठीशी पुण्य असावं लागतं. तुकोबरायांनी मग अशी सांगितलं, आम्हाला संगती पाहिजे कुणाची? ज्याला देव आवडतो अशाचे. परंतु महाराज पुन्हा प्रश्न निर्माण झाला, देव आम्हाला आवडेल की नाही माहिती नाही, परंतु भजन आवडतंय, कीर्तन आवडतंय, देवाची प्राप्ती होईल का नाही हेही आम्हाला माहिती नाही, परंतु तरी सुद्धा रात्रंदिवस महाराज 2 नामं जरी भगवंताची गायली तर मायबाप एखाद्याच्या हृदयाला आनंद मिळतो. भले आम्हाला टाळ वाजवायला नाही येऊ दे, भले आम्हाला सुरात गायला नाही येऊ दे, परंतु मायबाप देवाबद्दल शुद्ध भाव असणं हे अत्यंत गरजेचं आहे मायबाप. ठीक आहे ना. म्हणून भजन करत असताना, नामस्मरण करत असताना फक्त तुमचा भाव शुद्ध ठेवा, तुमचं चित्त शुद्ध ठेवा. जसं दान करताना दानी व्यक्तीचं चित्त हे शुद्ध असणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही महाराज 101 रुपयाची पावती जरी फाडली तर 4 वेळा सांगतो आम्ही 101 रुपयाची पावती केली, 101 रुपयाची पावती केली. महाराज जीवन जगण्याकरता देवानं इतका सुंदर देह दिला, इतका सुंदर अनमोल देह दिला, मग देवानं किती वेळा सांगितलं पाहिजे की मी याला देह दिला, याला शरीर दिलं, परंतु महाराज देव हे सांगत नाही, उलट हेच सांगतो की या देहाचा वापर मात्र योग्य करा. विठ्ठल विठ्ठल कारण घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. सुंदर असं मुख मिळालं, मग हे मुख फक्त दुसऱ्यावरती आरडाओरडा करायला दिलं का महाराज? हे असं केलं ते तसं झालं, हे असं नाही ते तसं नाही, एवढं करता मुख नाहीये महाराज. ठीक आहे ना. माझे तुकोबराय सांगतात या मुखाचा सुंदर वापर करा. मायबापो डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा माझ्या विठोबाचे मुख. सुंदर डोळे दिले मायबापो भगवंताचं नामस्मरण चिंतन आणि मायबापो ध्यान व्हावं, एवढं मायबापो काम त्या डोळ्यांचं आहे. प्रत्येक इंद्रियाची कर्म ही ठरलेली आहेत आणि हे ज्याला कळालं मायबापो तो आपला जन्म वाया घालवणार नाही. का? कारण एक एक क्षणाचा विचार करणं मायबापो आपलं काम आहे. का? तुकोबराय सांगता क्षणोक्षणे हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार. नाशिवंत देव जाणार सगळे, नाशिवंत देव जाणार सगळे, नाशिवंत देव जाणार सगळे, नाशिवंत देव जाणार सगळे. एकदा जोरदार टाळ्या आमच्या ताईसाठी बरं. मोलाचा संदेश आहे महाराज.